चला तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो हे मुलं का ओरडत होते. आम्ही 5-6 दिवसाची बाईक ट्रिप काढलेली आहे. आम्ही 4-5 जण आम्ही बाईकने फिरायला जाणार होतो. हा आमचा फर्स्ट डे होता. आम्ही फर्स्ट डेला रायगडावर जायचा प्लॅन केला. सकाळी उठलो आणि मस्त महाराजांच्या किल्ल्यावर आम्ही गेलो. आम्ही किल्ला बघितला तिथे. तर महाराजांचे दर्शनसुद्धा झाले. त्यानंतर आम्ही पूर्ण किल्ला एक्सप्लोअर केला, हिरकणी बुरुज वगैरे. पण किल्ल्याची अवस्था बघून फार वाईट वाटलं मित्रांनो. आणि बघा हे माझ्या मित्राची स्टाईल बघा, काय विषयच नाही त्याचा. तिथे बरेचसे स्टुडंट वगैरे पण आले होते, त्यांच्या ट्रिप वगैरे तिथे मार्गदर्शन वगैरे गाईड वगैरे ते सुद्धा करत होते. मग काय भाऊ, ऊन खूप लागत होतं. आम्ही सगळा किल्ला एक्सप्लोअर केला आणि मग निघलो आमच्या नेक्स्ट डेस्टिनीला. आम्ही 5 ते 6 दिवस पूर्ण बाईक ट्रिप असल्यामुळे आम्ही बघूया आता कुठे कुठे जायचं आहे. नेक्स्ट प्लॅन. चलो बाय लोक, बाय. आणि आम्ही अजून कुठे कुठे फिरलो हे पाहण्यासाठी लगेच फॉलो करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अरे हो हो हो, पहिल्यांदा समुद्र पाहिलं की असंच होणार भाऊ. याचे काय येडेचाळे काय कमी होईनाच झाले बाबा बाबा. काय चालू आहे याचं कवा संपत्ती की. रुको जरा सबर करो. माझा बड्डे होता, ते आम्ही बीचवर सेलिब्रेट केला. असं वाटायला त्याचाच बड्डे आहे भाई, पण जाऊ दे आता, माहोल केला. त्यानंतर आम्ही काही रील शूट केल्या थोड्याफार. त्यानंतर टांगा गाडी खेळलो आणि सनसेटचा एन्जॉय केला आम्ही. आणि त्यानंतर आम्ही नेक्स्ट कुठे गेलो हे बघण्यासाठी लगेच फॉलो करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. चमेली ये हमारी सत्या की हवेली. थांबा मित्रांनो, सांगतो हा काय विषय. आज डे 4था होता बाईक ट्रिपचा. आम्ही पोहोचलोय विजयदुर्ग किल्ल्यावर. आई शपथ भाई, काय किल्ला आहे. तुम्ही एकदा तरी जावा भाई. सगळीकडून पाणी आणि मधोमध किल्ला भाई. तुम्ही पाहू शकता काय दिसेल तर भाई तिथून नजारे काय भारी असतील भाई त्या काळातील इंजिनियर. तुम्ही पाहू शकता आता त्यांनी 3 अँगल दिले असे, म्हणजे शत्रूला पाहण्यासाठी. एक वरून, एक खालतून आणि एक त्याच्यावरून. म्हणजे एका कुठल्या अँगलने यायला आणि काय यायला भाई. त्यानंतर आम्ही पोहोचलो गणपतीपुळेला. तिथे आम्ही विश्रामगृह केले. अतिशय सुंदर आणि पॉश होते. त्यानंतर आम्ही केला अल्प उपहार आणि गाड्या काढल्या आणि निघलो मंदिराच्या दिशेने. मंदिराला काही जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे आमचे लगेच दर्शन झाले. आयुष्यात एकदा तरी गणपतीपुळे आणि कोकणला फिरायला जा भाई, नक्की 100%. दर्शन घेतल्यानंतर आम्ही पेटपूजा केली, थोडीशी मिसळ घेतली, आणली भाई. त्यानंतर काय आम्ही थोडे फोटोशूट केले ॲस्थेटिकवाले असे एकदम. 5व्या दिवशी आम्ही कुठे गेलो हे बघण्यासाठी मला लगेच फॉलो करा, कमेंट करा. आणि आम्ही अजून कुठे जायला पाहिजे हे नक्की कळवा कमेंटमध्ये. काय किती सुंदर. स्वप्नील जोशीचा हा डायलॉग मला आज खरंच कळलं, किती सुंदर आहे भाई. आम्ही पोहोचलो होतो आरेवारी बीचला. तिथे फेमस असलेली आम्ही ते झिपलाईन केली. बाकीच्यांनी कोणी केले नाही कारण की त्यांची फाटली भाई. आपली काय फाटत भेटत नाही, त्यामुळे आपण झिपलाईन केली. आपल्याला अजून खूप काही ॲक्टिव्हिटीज पण करायच्या आहे. मग निघलो भाई आम्ही दुसऱ्या डेस्टिनीला. आमचा प्लॅन तर फक्त गणपतीपुळेपर्यंतच होता आणि तिथून आम्हाला रिटर्न निघायचं. पण काय भाई, मित्र म्हणले चला आता इथून मालवण आहेच किती 100 किलोमीटर. मग काय म्हणलं चला मालवण जाऊ. मग मालवणला गेलो आम्ही. तिथे भाई सर्वात माहोल तर मालवणलाच केला आम्ही. तिथे आम्ही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज केल्या. बेस्ट म्हणजे आम्ही तिथे केली कायाकिंग. आणि कायाकिंगला मला असा ड्रायव्हर दिला आहे की ज्याने कधी सायकल चालवली नाही आयुष्यात, आणि तो चालवणार भाई ती बोट. कैसे कैसे लोग रहते हैं यार. साली त्याला तर काय सरकनच झालती भाई. जाऊ दे म्हणलं, कटळून काय भाई, शेवटी मी ढकलत आणली भाई. मालवणला आल्यावर म्हणले आता इथून गोवा काय लय दूर नाही भाई, 100च किलोमीटर. मग आमचा चालू होता विचार गोव्याला जायचा, पण आता बघूया भाई काय होते. नेक्स्ट आम्ही गोव्याला गेलो की नाही आणि कुठे गेलो हे बघण्यासाठी आम्हाला लगेच फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. प्लॅन तर झाला होता गोव्याला जायचा. मग पुन्हा पाहत होतं काय अकाउंटला काय रुपया उरला नाही. मग काय भाई, आलो वापस. निघलो आम्ही मग परतीच्या दिशेने. मग आम्ही कोल्हापूरला मुक्काम केला. कोल्हापूरला मुक्काम केल्यावर आम्ही देवीचे दर्शन केले. तिथे बरीच गर्दी होती. त्यानंतर मग आम्हाला तिथे मुक्कामच करावा लागला. मुक्काम केल्यावर विचार केला आलोच तर चला ज्योतिबाला जाऊन येऊ. दर्शन घेतल्यानंतर आम्हाला खूप उशीर झाला आणि त्यानंतर आम्हाला लागली भूक. कोल्हापूरला आलो आणि तांबडा काळा रस्सा खाल्ला नाही तर मग काय खाल्लं बाई. मग काय खाल्लं बाई, मटण दाबून. दुसऱ्या दिवशी आम्ही निघलो परतीच्या प्रवासाला आणि आमचा असा सुखरूप प्रवास झाला.
आणि आमचं टोटल 1300 किलोमीटर झालं आहे. तुम्हाला आम्ही कुठे कुठे कसं कसं गेलो हे जाणून घ्यायचं असेल आणि तुमचा प्लॅन असेल तर लगेच मला फॉलो करा, कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेल.